करारनामा करत असताना बायबॅकच केलेला नाही आणि त्या करारनाम्यातल्या अटी शर्ती अशा आहेत की उद्या त्याचं जे इम्प्लिकेशन येणार आहे ते इतकं मोठं येणार आहे। चुकीचे करार केल्यामुळेच एक्सप्रेसवेवरची टोलमाफी अशक्य, मुख्यमंत्र्यांचं पुण्यात वक्तव्य। तर सरकार टोलवाटोली करत नाही, MSRDC मंत्री एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण। म्हणाले, सरकार सर्व पर्यायांचा विचार करतंय। नमस्कार, मी बशीर जमादार। ठळक बातम्यामध्ये आपलं स्वागत। टोलवरून पुन्हा एकदा राज्यामध्ये टोलवाटोली सुरू झाली। मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा करार करताना राज्याच्या हिताचा विचार करण्यात आला नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। यावरून आता वाद पेटलाय। याचा सविस्तर वृत्तांत आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत, पण सुरुवातीला पाहूयात इतरही काही महत्त्वाच्या हेडलाईन्स। 12:30 वाजेपर्यंत औरंगाबादमधलं मतदान पोहोचलं 30%वर, तर नवी मुंबईत सकाळी 11:30 पर्यंत 23% मतदान। नवी मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान ऐरोलीमध्ये पोलीस आणि सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, बाहेरून आलेले कार्यकर्ते ताब्यात। इलेक्शन कमीशन के ऑब्जर्वर्स यहाँ पर है तो सिर्फ कार के अंदर घूमने के लिए अगर आए हैं और कोई केस अगर उन्हें नहीं मिलता है, जबकि पूरी औरंगाबाद की जनता जानती है कि कहां पर पैसा बट रहा था। औरंगाबादमधली निवडणूक निपक्षपातीपणे नाही, MIMचे आमदार इम्तियाज जलील यांचा आरोप। निवडणुकीत प्रचंड पैसे वाटल्याचा केला आरोप। आणि नेट न्यूट्रॅलिटीच्या मुद्द्यावर सरकार आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक। सरकार उद्योगपतींची भलामण करत असल्याचा राहुल गांधींचा आरोप। तर काँग्रेस प्रमाणे आम्ही कोणापुढे झुकत नाही, सरकारचा पलटवार।